कामामध्ये काही म्हणा राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडापुरे सकळ जिताची जैसा तैसा पुढे आहे रिवळसा उगवोनिया फासा काय करणे ते करी केली होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका मने जाऊनिया तरती कळो येईल अंतकाळ प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडापुरे सकळ लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजव जिते बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवो माथा साष्टांगाता दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेन संतांसी रंगवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा वार करी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पाया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पाया
काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुखाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. येचे या भूतलावर तुम्हा आम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जीवनारी देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते हिंदवी स्वराज्य संस्थापक या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवर्य अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबरा यांचा गात्यातील 4 चरणाचा 4 कडव्याचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आणि प्रापंचिकाला विशेष उपदेश देणारा आजचा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापणाची कल्पना असली तरी सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. गेली अनेक वर्षापासून चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ महागाव गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये विशेष गावातील सर्व भजनी मंडळ आणि गावातील सर्व तरुण मंडळांच्या विशेष सहकार्यातून चालू असलेल्या या भव्य दिव्य ज्ञान यज्ञातील आजची कीर्तन सेवा आपल्याच गावचे भूमिपुत्र ज्यांनी आपल्या महागावचं नाव वारकरी संप्रदायामध्ये जिथपर्यंत भगवी पताका झळकत आहे तिथपर्यंत नेऊन पोहोचवले आले असे आमचे जीवलग मित्र या महागावचे भूमिपुत्र आमचे मोतीरामजी महाराज मोहिते पाटील महागावकर यांच्या संपर्कातून ही सेवा यावर्षी माझ्या वाट्याला आलेली आहे. तसे या गावचा माझा जुनाच संबंध आहे पुराणात 1947 पासून. पण बऱ्याच वर्षानंतर तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा झालेला लाभ विशेष आज उपस्थित असणारे भजन सम्राट गायनाचार्य आमचे रामकिशनजी महाराज सुरवाडीकर हे सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या भागातील भूषण असणारे वारकरी रत्न आमचे थोर अभ्यासक गाता कंठस्थ असणारे आमचे आणि युवा कीर्तनकार शिवाजी महाराज भुमरे आहेत. ग्रामस्थ भजनी मंडळ आहे. इकडे आमचे मोतीराम महाराज परंपरेतील ज्येष्ठ गायक आदरणीय आमचे मारोतरावजी महाराज गोळेगावकर, आदरणीय आमचे गणेश मामा ममदापूरकर इनेकरी हे छोटे छोटे बालगोपाळ इकडचे इनेकरी, सुंदर साऊंड सिस्टीम, युट्यूब वाले दादा आणि विशेष म्हणजे आज ज्यांची मृदंग साथ आपल्याला लाभलेली आहे ते आपल्या जिल्ह्याचं भूषण असणारे अत्यंत सुंदर मृदंग वादक आमचे प्रकाशजी महाराज यादव खडकेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या अल्पशा सेवेला प्रारंभ. विठाला अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे का आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला उपदेश केला आणि त्यांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर झाला.
कारण उपदेश करणारे भरपूर आहेत, पावला पावलाला भेटतात, पण सर्वांच्याच उपदेशाचा परिणाम समाजावर होईल सांगता येत नसतो. ऐका, उपदेश करणारे भरपूर आहेत. आजही 2 तास कीर्तन ऐकल्यानंतर बाहेर पडल्यानंतर उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना घेऊन महाराज तंबाखू मळत मळत कीर्तन झाल्यानंतर उपदेश करणारे भरपूर असतात. हे असं वाजवायला पाहिजे होतं, हे असं गायला पाहिजे होतं, कीर्तन असं व्हायला पाहिजे होतं म्हणतात महाराज. उपदेश करणारे पावला पावलाला आहेत, पण सर्वांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर होईल सांगता येत नसतो. याचं कारण आहे, केवळ उपदेशाने समाजावर परिणाम होत नसतो, तर उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य लागतं. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. कल्पना करा, आपल्या गावामध्ये कार्यक्रम आहे व्यसनमुक्तीचा. बालाजी कशाचा कार्यक्रम आहे? व्यसन नाही बरं का, व्यसनमुक्तीचा. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे. प्रचंड समाज जमलेला आहे, जिकडं तिकडं जाहिरातबाजी केलेली आहे, स्टेज तयार आहे, सुंदर माईक आहे आणि उपदेश करणारी मंडळी स्टेजवर बसलेली आहे. त्यातल्या एकानं हातात माईक घेतला आणि उपदेश करायला सुरुवात केली. आणि उपदेश करताना बाबा संतांचे प्रमाण देऊ लागले आहे. दारू गांजा मत पिया रो, दारू गांजा मत पिया रो, अगल हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. दारू दुर्गंधी दारूने आबरू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्के खायचे. तो संतांची प्रमाण दिली. बसलेल्या सर्वांनी जोरदार टाळी वाजवली. महाराज तिथलं सांगायलो मी. टाळ्यांचा कडकडाट झाला. बसलेल्या प्रत्येकाला वाटत होता आता एवढा टाळ्यांचा कडकडाट झाला, त्या आरती आता आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात जिल्ह्यामध्ये कितवं पहिलं. टाळी तेवढी वाजली होती महाराज, पण याच्यावरून असं समजायचं नाही. ऐका, आता भाषण कुणाचं चालू होतं? टाळ्यांचा कडकडाट झाला, पण भाषण कुणाचं चालू आहे? अरे ज्याला जास्त झाली त्याचा आहे, ज्याला जास्त झाली त्याचं भाषण चालू आहे. अशाच्या उपदेशाचा परिणाम समाजावर होईल का? होईल का? अरे इथं केवळ उपदेश आहे. केवळ उपदेशाने समाजाचं परिवर्तन होत नसतं, तर उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य लागतंय का? अरे मग आज जगद्गुरु तुकोबरा या अभंगाद्वारे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यासी आणि प्रापंचिक म्हणजे गृहस्थ आश्रमी या 4ही आश्रमाला उपदेश करतात. तुकोबरायांचा उपदेश करण्याचा अधिकार आहे का? उपासना तेवढी आहे का? जर विचार केला तर तुकोबराची उपासना 1-2 जन्माची नाही महाराज. अरे 1-2 सप्त्याची नाही, 1-2 वर्षाची, 1-2 महिन्याची नाही, तर अनेक जन्मापासून तुकोबराची उपासना आहे. ही मी सांगत नाही. मागे बहुता जन्मी हेच करितालो आम्ही, हा बहुता बजनी दुखे फिरलेले बहुता. मागे बहुता जन्मी हेच करितालो आम्ही, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. अनेक जन्मापासून जगद्गुरु तुकोबराची उपासना आहे महाराज. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. नृसिंह अवतार जगाच्या मालकाने धारण केला. तो अवतार ज्याच्यासाठी धारण केला तो भक्त प्रल्हाद म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात जगद्गुरु तुकोबर आहे. आवाज कमी राहू द्या. राम अवतारामध्ये त्रेता युगामध्ये रावणाला उपदेश करण्यासाठी शिष्टाईला ज्याला पाठवलं ते अंगदजी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात तुकोबर आहे.
कृष्ण अवतारामध्ये उद्धव प्रिय जीवलग मित्र जगाच्या मालकाचे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर साक्षात तुकोबा आहेत. तोच भगवान श्रीकृष्णाचा अवतार सोलापूर जिल्ह्यातल्या चंद्रभागेच्या काठावर विठेवर विराजमान झाला. त्यावेळेला वाळवंटामधलं पहिलं कीर्तन ज्यांनी केलं ते नामदेवराय म्हणजे साक्षात तुकोबा आहेत. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी वळवंटापासून महाद्वारापर्यंत तेच नामदेवराय. जगद्गुरु तुका नामयाचा जगद्गुरु तुका नामयाचा जगद्गुरु तुका जगद्गुरु तुका अवतार नामया जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून किती जन्माची उपासना आहे बघा. मागे बहुता जन्मी एवढी उपासना असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार उपदेश करण्याचा आहे. बरं उपदेश केलाय तो कुणाला? पहिला वर्ग आहे महाराज तो ब्रह्मचार्याचा. ब्रह्मचार्याचा बरं का. ए भैया तुला कळतंय का रे ब्रह्मचारी? ए निबिया ब्रह्मचारी कळते का नाही तुला? ब्रह्मचारी इकडं नाही कळत? लग्न झालंय का तुझं? एकदा झालं नाही का? जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत त्याला काय म्हणतात? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी. मग सुपारी फुटत नाही तोपर्यंत तो ब्रह्मचारी महाराज. आणि अशा ब्रह्मचर्य अवस्थेतल्या प्रत्येक वर्गाला तुकोबाराचा उपदेश आहे. ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे. हा ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म भोगावी आश्रमी विचार षटकर्मी आहे का? ब्रह्मचर्य अवस्थेतल्या प्रत्येक वर्गाने आयुष्यभर फक्त अक्षराची घोकमपट्टी करायची. काय करायचंय? काय म्हणाले ते? महागाव आहे महाराज. गावाचं नावच महागाव आहे. महान मान असते या गावा. काय चालू आहे आपलं? हे कीर्तन आहे का रे? बघा कीर्तन. जोपर्यंत सुपारी फुटत नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मचर्य म्हणायचं महाराज. आणि अशा ब्रह्मचर्य अवस्थेतल्या प्रत्येक वर्गाला तुकोबाराय म्हणतात. काय केलं पाहिजे? अक्षराची घोकमपट्टी केली पाहिजे महाराज. ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये जेवढी विद्या ग्रहण होते तेवढी म्हातारपणात होत नाही महाराज.
तेवढी वानप्रस्थी आश्रमात होत नाही. म्हणून तुकोबाईचा उपदेश आहे. अरे आजही आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रावर विद्या प्राप्त करण्यासाठी जेवढी काही मंडळी गेली तेवढी कोण आहेत? कोण आहेत? बरं, आळंदीमध्ये मधुकरी मागतात. मधुकरी जे जे मधुकरी मागतात त्यातलं कोणीतरी लग्नवाला आहे का? आ बायको घेऊन मधुकरी मागताय का? नाही. मग मधुकरी मागण्याचा अधिकार शास्त्राने दोघांना दिलाय, फक्त एक ब्रह्मचारी आणि दुसरा संन्यासी. पण शास्त्र सांगत या ब्रह्मचारी अवस्थेतल्या प्रत्येक वर्गाने आणि संन्याशाने सुद्धा जी प्रापंचिकाची घाम गाळून मागील कष्ट केलेली जी मधुकरी असते महाराज, अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून राबून ती भाकरी मिळवलेली असती. आणि ती भाकरी खाऊन जर या दोघांनीही झोप काढली आळंदीमध्ये, तर इकडे आल्यानंतर बाबा ती भाकरी शांत बसत नाही, पोट फाडून बाहेर येते महाराज. एवढं सोपं नाही. अरे मागोनी मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी म्हटलंय. अरे प्रापंचिकाची भाकरी एवढी सोपी नसते आहे का? एक दिवस का होईना फुकट खाल्लेली भाकरी बाहेर पोट फाडून आल्याशिवाय राहत नाही. हे मी सांगत नाही. संसार का तुकडा अंगुल अंगुल डाल, अभ्यास करे तो पचे नहीं तो फाड़ निकले यार. काही काहीला ती भाकरी मग रोगाच्या रूपात येत असते. रोगाच्या रूपात. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. म्हणून ती घाम गाळलेली प्रापंचिकाची भाकरी संन्याशाने आणि ब्रह्मचार्याने काय करून पचवायची भया? कोण मुलं 90 आणून 90 नाही, घाम गाळून कमवायची. घाम गाळून. म्हणून अभ्यास करायचा. अभ्यास मारा. अरे गाता पाठ करावा, ज्ञानेश्वरी पाठ करावा. हे आमच्या आता शिवाजी बुवा आहेत, गाताच्या गाता पाठ आहे महाराज. आजही ज्ञानेश्वरीच्या वया जर गायला लागले, ते म्हणायला लागले ना, कीर्तन करायला सुद्धा सुधरू देत नाही. एवढा अभ्यास तिथं केलेला आहे. त्याला जाऊ द्या, इटलाला द्या. बाबा जा, बाबा तुम्ही जा. बाबाला बसायचं नव्हतं कीर्तनात, निमित्त लागते बाबाला. बाबाचे मुद्दाम लेकरू घेऊन आले ते. पटलं महाराजाचं तर बसायचं, नाही तर याला चिमटा घ्यायचा. ह्यातला चिमटा लागला रवडायला ते. तसं काय नाही. बाबा कीर्तन येणार, लेकराला सोडून येणार. ते काय माहितीये का, लेकराचं औषध माणसाजवळ नसते महाराज. लेकर शांत व्हायचं औषध कुठं असते? माईजवळ असते. त्याच्या वाटतंय लेकर असावं, पण लेकरांना उठीला का नाही माणसातून. आता येते या बरं का, आल्याशिवाय कीर्तन सुरू करणार नाही. विठाल चला, काय चालू होतं आपलं? भागवतच की. संभाजी ओळखू येणे ना संभाजी. भाकरी चालू होत. ब्रह्मचर्य अवस्थेतल्या प्रत्येक जीवाला महाराज घटकाला तुकोबाराचा उपदेश आहे. ब्रह्मचर्य धर्म भोकावी अक्षरे. म्हणले महाराज आम्ही संन्यासी आहोत. संन्यासी आहात का? मग संन्यास तो त्याग संकल्पाचा. आम्ही भगवी वस्त्र धारण केलेला एखादा व्यक्ती दिसला त्याला आम्ही संन्यासी म्हणतोय का? पण भगवी वस्त्र धारण केला म्हणजे संन्यासी झाला असं नाही महाराज. अरे एखादा भगवी वस्त्र धारण करणारा असेल पण त्याच्या जीवनामध्ये त्याग नसेल तर त्याला संन्यासी म्हणता येत नाही. एखादा संन्यासी गंगेचं स्नान करून आपल्या पर्णकुटीकडे निघाला, आवाज जात असताना त्याला रस्त्यामध्ये एक चांदीचा रुपया दिसला. तो संन्यासी त्या रुपयाजवळ गेला, तो रुपया हातात घेतला, आपल्या पर्णकुटीकडे निघाला. ऐका दादा, आता तो रुपया जरी त्यानं उचलला तरी त्या संन्यासाचा संन्यास धर्म बुडाला. लक्षात ठेवा, एवढा मोठा संन्यास धर्म आहे. म्हणून भगवे वस्त्र धारण केला म्हणजे संन्यासी झाला असं डोक्यातून काढून टाका.
अरे पुन्हा त्याला संन्यास धर्मामध्ये राहायचं झालं तर 3 दिवसांचा कडक उपवास करावा लागतो, द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास, तेव्हा संन्यास धर्मामध्ये राहता येतं. एवढा सोपा संन्यास धर्म नाही महाराज. वानप्रस्थ तरी संयोगी वियोगी. आणि हा आश्रम वानप्रस्थ आश्रम भल्या भल्याला सांभाळता आला नाही महाराज, सांभाळता आला नाही. कुणाला सांभाळता आला नाही? सतीश पांडवाचा बाप, काय नाव त्याचं? ते म्हणाले मला माहित असं तुला काय रांडे बोंबलाय. पंडूराजा महाराज शिकारीला गेले. शिकारीला राजे म्हटलं शिकारीला जातात. मोतीराम महाराज शिकारीला गेले जंगलामध्ये. त्यावेळेला जंगलामध्ये हरणाच्या वेशामध्ये आपल्या पत्नी सोबत किंदम ऋषी प्रणय क्रीडा करत होते. प्रणय क्रीडा हरणाच्या वेशामध्ये, बायको हरण्याच्या वेशामध्ये. हे किंदम ऋषी प्रणय क्रीडा करत असताना शिकारीला गेलेला राजा बाण मारला. बाण लागला त्या हरणाच्या वेशातल्या किंदम ऋषीला, जागेवर कोसळले महाराज. तरपडून जागेवर गेले. पण जात असताना पुढे बघितलं, ओ कोण आहे? पंडू राजा आहे. राजा, अरे मी माझ्या पत्नी सोबत प्रणय क्रीडा करत असताना बाण मारलास, मी जाग्यावर तरफडून मरतो आहे. पण श्राप आहे तुला, तू ही तुझ्या पत्नीला स्पर्श केल्याबरोबर जाग्यावर मरून पडशील आहे का? हा किंदम ऋषीने दिलेला श्राप. आणि म्हणून जेव्हा पंडू राजा आपल्या नगरीत येतात, पुढून धाकटी पत्नी माद्री डोक्यावर पाण्याचा माठ घेऊन आली, जवळ गेले, स्पर्श झाला, जाग्यावर मरून पडले महाराज. कोण मरून पडलं? पंडू राजा. हे नव्हते म्हणाले, मी तो म्हणाले नाही का? अरे म्हणून तर ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण मध्यस्थीसाठी गेले होते युद्धाच्या आधी, दुर्योधना काय देवा युद्ध बरं नाही, युद्धाने जीवित हानी होणार आहे. बरं मरणारी माणसं काय तुझे परके नाहीत, तुझेच भाऊ आहे. बरं भांडण हे कशासाठी आहे? धुर्यासाठी आहे का? कशासाठी? धुर्यासाठी नाही तर धुर्यासाठीच आहे ना महाराज. धुर्यासाठीच भांडणं होतात आहे का? म्हणजे इस्टेटीसाठी भांडण आहे. महाभारत घडलं ते इस्टेटीसाठी, रामायण घडलं ते बाईसाठी आहे. इस्टेटीचा वाटा मागण्याचा त्या पांडवाचा अधिकार आहे दुर्योधना. ते तुझे भाऊ आहेत, ते पांडव आहेत, त्यांना काहीतरी दे. भांडणाचा संबंध होणार नाही, निर्माणच होणार नाही भांडणाचं काही. पण तो दुर्योधन होता मोतीराम महाराज. तो दुर्योधन म्हणला देवा ऐक म्हणला, मला माहित आहे कळतंय म्हणला, तुझं म्हणणं आहे ना ते पांडव आहे. पांडव असते तर त्यांना मी दिलं असतं अर्ध राज्य, पण मुळामध्ये यातला एकही पांडव नाही. पांडव नाही, अजिबात नाही. कसं शक्य? सांगतो ना म्हणले देवा. अरे माझ्या चुलत्याला म्हणजे पंडू राजाला किंदम ऋषीचा श्राप आहे, पत्नीला स्पर्श केल्याबरोबर जाग्यावर मरून पडशील. तर सांग ना देवा, माझ्या चुलत्यापासून हे 5 पांडव कसे होऊ शकतील? यातले 3 कुंतीचे आहेत आणि 2 माद्रीचे आहेत. सूर्यपुत्र म्हणता, सूर्यपुत्र हे एकही पांडव नाही देवा. अरे 3 मंत्र जपले कुंतीनं, 2 मंत्र माद्रीनं जपले का? अरे पहिला मुलगा झाला, पहिला तो कर्ण पांडव आहे. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण पांडव तो पहिला आहे का? पण कुमार अवस्थेमध्ये झाला, समाजामध्ये तोंड काळ होईल म्हणून तो मुलगा अरे गंगेमध्ये अर्पण केला, तो राधा राणीने सांभाळला म्हणून कर्णाला राधेही म्हणतात. ऐक देवा, यातला एकही पांडव नाही. अरे धर्म, भीम, अर्जुन हे कुंती पासून झाले, ते कोणतेही आहेत. आणि नकुल सहदेव माद्री पासून झाले, ते माद्री आहेत. जे कुंती पासून झाले त्यांनी त्यांच्या मामाला कुंती भोज राजाला इस्टेटीचा वाटा मागावा, आणि जे माद्री पासून झाले त्यांनी मद्रास शल्येला इस्टेटीचा वाटा मागावा. इथे इस्टेटीचा वाटा मागण्याचा यांचा अधिकार उरत नाही, कारण ते मुळात कोण नाहीत. बोला बाबा, कोण नाहीत? बाबा मुले माया माग लागलं गडी. आता मुळात हे पांडव नाहीत महाराज, पांडव. अरे हा वानप्रस्थ आश्रम मग पांडू राजाला सांभाळता आला नाही तर तुम्हाला आम्हाला कसा सांभाळता येईल महाराज?
आणि म्हणून तुकोबऱ्या म्हणतात या आश्रमातल्या प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे, संयोगी वियोगी जीवन जगलं पाहिजे. हो म्हणले आम्ही महागावून आलोत महाराज. कोण आहे तुम्ही? म्हणले आमची लग्न झालंय, प्रापंचिक आहोत. काय करताय? काय म्हणले महाराज, अहो आम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या माग एक दोन नाही सांभा किती काम असतात. रिकाम कोण आहे का गावात? अहो ज्याला कोणतंच काम नसतं ना त्याच्याकडे तरी भारी काम असते महाराज. हो गावाच्या गाव फुकायची काम असलीच करते ती. ऐका, गाव फुकायची, घर फुकायची काम आहे का? चांगलं चालल्याला बघितलं तर दोन भावाचं चांगलं चालल्याला बघितलं तर दोघाचं वाटोळ कोण करते माहिती का? ही अशी रिकाम तिकडे गावातली. काम कुणा माग नाही महाराज. विना वाजू नका बाबा, ती ह्या स्वरात नाही. महाराज सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या माग संसारातलं एक नाही हो, 1000 काम असते 1000. तो कोबराय म्हणले दादा आजपर्यंत कुठल्याच महात्म्याने असं सांगितलं नाही, कीर्तन झाल्यानंतर घरी जा, घरावर रॉकेल वता, घर फुका, लेकर विहिरीत ढकला, तुम्ही लंगोट लावा आणि प्रयागराजला जा, असं सांगितलंय कुणी? होय भया. उलट सुखी करावा संसार न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर सोजवित येतील. ज्ञानोबराय म्हणतात मामा काय म्हणतात? असोनी संसारी याच्याशिवाय बहार येतच नाही बघा. बहारच आली का नाही? हे जुने आमचे महाराज, हे आमच्या परंपरेचं रत्न आहे महाराज. हे काय कुठं शिकायला गेले नव्हते. मुंबई पुण्याला महाराज बाबा 12-12 वर्ष पेटीवर असे बोट ठेवतात, ते भर भर वाजतात. पेटी सोडून चाल म्हणा म्हणलं ना तो का म्हणे माझे ह्याचे सर्व शोक. पेटी सोडली काही मिळणार महाराज. पण हे कुठं न जाता हे आमच्या मोतीराम महाराजांच्या परंपरेतली ताकद आहे महाराज, भजनाची ताकद. हे असलं बाकी कुठंच नाही. पावर आली का आता? अरे अलंकापूरचे ब्रह्मचारी महात्मे ज्ञानोबराय पण संसारिकाला उपदेश करतात हरिपाठामध्ये. असोनी संसारी आहे का म्हणून सुखे करावा संसार, संसार करा. पण तो कसा करायचा आहे? नीती सांगितली तुकोबारायनं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी आराती, बस पैसे असावे संसारी.
तुमचे कामही करा महाराज, 1000 काम करा, 1000 काम. पण बाबा उद्यापासून तुकोबर म्हणतात त्या 1000 कामामध्ये आमचं एक काम करा. कोणतं काम करायचंय राम? कामामध्ये काम काही मनाला रुटर करायची गरजच नाही सध्या. आज वेळ कमी आपल्याला, कमी वेळामध्ये आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे, काळजी करू नका. चला काय चालू होतं बाबा? बाबा म्हणजे उठतो मी आता, मला माया काढायला घेतो. अरे माझ्या तुकोबराईची भाषा अंगणवाडीतल्या लहान लेकराला कळेल एवढी सोपी भाषा मारा. तुकोबराईंनी आजपर्यंत सर्व संतांनी दादा महाराज सोपं करून सांगितलेलं होतं, सोपं. अरे या भोळ्या बाबड्या समाजाला अवघड भाषा कळत नव्हती म्हणून माझ्या ज्ञानोबराईच्या अवतारामध्ये रूपामध्ये जगाच्या मालकाने अवतार घेतला. संस्कृत भाषा जगाची कळेना म्हणून नारायण दया आली. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी मराठी गीता लिहायका. मग संतांनी अवघडातलं सोपं करण्यासाठी अवतार घेतला असेल तर आम्ही सोप्याचं अवघड का सांगावं? कुठं निघाले तुम्ही बाबा? कुठं निघाले? म्हणजे मी तारकळसला निघालो. काय काम आहे ते? म्हणजे तुला काय सांगू, आता 1-2 कामं थोडीच आहेत. म्हणजे लग्नाचे सीझन आहे सध्या. मग बायकोला लुगडं आणायचंय, मेवणीला कानातला आणायचंय, पुन्हा सासूला पायातला आणायचंय. एक थोडंच काम आहे म्हणले, 1000 काम आहेत म्हणले. आज 1000. मग माणूस काय म्हणते, तुमची 1000 काम करा, पण येताना त्या 1000 कामामध्ये आमचं पण एक काम करा. ही जशी भाषा आहे तशी तुकोबराची भाषा आहे. प्रपंचातले 1000 काम करा, पण उद्यापासून त्याच 1000 कामामध्ये आमचं पण एक काम करायचंय. बरं कोणतं काम करायचंय? तर काही म्हणा राम राम. होय माधव, काही म्हणा राम राम. किती वेळा असते आपल्याकडे? कसं बघायला बघा ना, असं करायला. राम राम किती वेळा? एकदा. ते 3दा म्हणाले बघा आता. ते एकदाही नाही 3दाही नाही. राम राम किती वेळा बालाजी? 4 वेळा आहे का? त्यात तिसरंच काढवा 4. लिंबिया 4 वेळा असते होय. एकदा राम नाही याचं कारण आहे, एकदा जो राम म्हणतो तो पुन्हा राम म्हणण्याच्या भानगडीत पडत नसतो. त्याला 4 ड्रायव्हरची गाडी येत असते उचलून येड्या बाबडीत घेऊन जायला, म्हणून एकदा राम नाही. बरं 3दा राम आहे का बघा बरं? 3दा राम आहे. महाराज म्हणजे काय? राम 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 राम. महाराज म्हणजे दिसायला चांगलं दिसायला, पण वरचा मला हुकल्याला दिसायला आहे का? एक राम जास्त झाला तर हुकल्याला म्हणतात लोक, एक कमी झाला तर कायमचं गेलं म्हणतात. म्हणून शास्त्र सांगतंय किती वेळा राम आहे? 2दा राम आहे. पण राम शब्दामधली ताकद सांगतो महाराज. राम शब्दातली किमया राचा उच्चार केल्याबरोबर आतलं पाप बाहेर निघून जाते आमचं. एवढी ताकद आहे राम शब्दामध्ये. राम म्हणताना आमचं तोंड उघडते बघा. रान तोंड उघडते आणि मन बंद होते. काय काय म्हणते ते बाहेर आलेलं पाप पुन्हा मध्ये जाते, अजिबात जात नाही. याचं कारण आहे रान जसं गेट उघडते ना तसं लगेच बंद होते मन.
मला इथं बसलेल्यापैकी कोणीही तोंड बंद करून राम म्हणून दाखवायचं आणि तोंड उघडून म्हणून दाखवायचं. आजचं अर्ध पाकिट तुम्हाला देऊन टाकतो जाताना. तसं आज खमक्या पाकिट आहे आपलं. शियमळे नामा म्हणे देवाना घरचे घरी जेवा. अरे राम म्हणताना आमचं तोंड उघडतं, आतलं पाप बाहेर निघून जातं, एवढी ताकद आहे राम शब्दामध्ये महाराज. राम हे सार आहे, सार. आणि सार ग्रहण करायचं असतंय का? ओ जे घ्यायचंय पोरं त्याला काय म्हणतात? सार म्हणतात. आणि टाकून द्यायचं असतं त्याला काय म्हणतात? आसार म्हणतात. हो मग मी नेहमी सांगत असतो, काही काही पदार्थ एकमेकाच्या विरोधात आहेत, सार आणि आसारच्या दृष्टीनं. आता लहान लहान लेकर माझ्याजवळ बसलेले आहेत. भैया खारीक माहिती आहे का तुला? मांडी घाल. तुम्ही मांडी घाला. मला त्रास देऊ वाटत नाही हो. कसं वाटतंय बिचारे काम करून आलेले ते सगळे हे 2 तास कीर्तनात बसणं म्हणजे एवढं सोपं नाही सध्या. आपण सध्या नाही, कारण कामाचे धंद्याचे दिवस सगळेच दिवसभर राबायचं आणि कीर्तनात मांडी घालून बसायचं एवढं सोपं थोडंच आहे महाराज. म्हणून मी कधीच कीर्तनात कसंही बसलं तरी कोणाला चांगलं बसा म्हणत नसतो, कारण उपकार आहेत तुमची आमच्यावर. तुम्ही कीर्तनाला आले नसते तर आम्ही कीर्तन कोणाला सांगायचं होतं? तुम्ही एवढे कीर्तनाला येऊन बसता बिचारी 2 तास, हे तुमच्या आमच्यावर काय आहेत? उपकारच आहेत. तुम्ही आले नसते तर मंडपाला कीर्तन सांगितलं असतं काय? म्हणून 2 तास मी कधीच कोणाला नीट बसा सुद्धा म्हणत नाही महाराज. आता हे पहिल्यांदा मोतीराम महाराजांना सत्यात कीर्तन घेतलंय माझं, म्हणून ते तुम्ही खाली बसून कीर्तन ऐकायला लागलात. मी उभं राहून कीर्तन करायलो, तुम्ही बसून कीर्तन ऐकायला. मी उभं राहून कीर्तन करायलो भगवानराव. पण पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा बदल करायचा आपल्याला. या वेळेस मी उभं राहून कीर्तन करतो, तुम्ही बसून ऐकताय. पण पुढच्या वेळेस असं चालणार नाही. पुढच्या वेळेस मी बसून कीर्तन करणार, तुम्ही झोपून ऐकायचं. झोपून ऐकायचं. येताना तयारीत यायचं, तयारीत मस्त नरम नरम आतराय पांघराय आणायचं, मस्त आतरून टाकायचं, पांघरून घ्यायचं. कीर्तन बरं वाटलं तर मुडकं बाहेर काढायचं, नाही तर रट्टा चालू द्यायचा महाराज. काय त्रास द्यावा उगाच आपण? येतात बिचारे तेवढे आपले उपकार नाही का? हा चला, काय चालू होतं आपलं कीर्तन? राम राम. सार आहे महाराज, सार. खारीक खात असताना खारकेचा वरचा खायचा ना आतला टाकायचा, बरोबर आहे का नाही? हा बरोबर आहे का ना? खारकेचा कोणता खायचा आहे? आपला. वरचा खायचा ना आतला टाकायचा. आतला आसार आहे, वरचा सार आहे. खारकेचा वरचा खायचा आहे, आतला टाकायचा. आता खारीक जशी खाली तसं पुरं. बदाम खायचा का? बदामचा कोणता खायचा? आपला. बघा ती वरचं खायचं म्हणजे झाडाचे खाते काही, झाडाचे खातेत ना पुरं वरचं. बदामचं वरचं खातात वैरी. बदाम खात असताना बदामचा कोणता भाग खायचा? आतला खायचा, वरचा टाकायचा आहे. खारकेचा वरचा खायचा, आतला टाकायचा. बदामचा वरचा टाकायचा, आतला खायचा. आता आंबा खात असताना आंबा नेमका आंब्याचा कोणता खायचा आहे? आतला. कोय खाता काय? बघा आता आतली का कोय खायची का? आतलं म्हणा. हे बघा, हे सांभा, हे कोयच खाते काय की बार? अरे वरचं कातड टाकायचं, आतली कोय फेकायची, दोन्हीच्या मधला रस टाकायचा. दोन्हीच्या मधला रस म्हणजे सार आहे. खारकेचा वरचा खायचा, आतला टाकायचा. बदामचा वरचा टाकायचा, आतला खायचा. आंब्याचा दोन्ही काढायचा, दोन्हीच्या मधला टाकायचा. आणि आता एका वाक्यात उत्तर द्या झटकीपट. पेढा खात असताना पेढ्याचा कोणता काढायचा? कोण म्हणलं खालचं वरचं? हे ढेकळ खायचे काय? मग पेढा संपूर्ण सार आहे मोतीराम महाराज. तस संपूर्ण सार जर काय असेल तर ते माझ्या देवाचं नाव आहे महाराज. म्हणून प्रमाण आहे, फलकट तो संसार आणि येते सार भगवंत. पुन्हा त्या भगवंतामध्ये सार 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 विठोबा नाम तुझे सार. गणितामध्ये पूर्वी, गणितामध्ये शेवटी शिल्लक राहायचं त्याला सुद्धा काय म्हणायचे? सार म्हणायचे का नाही? गणितामध्ये शेवटी शिल्लक राहत आहे. होय भैया, हे आपले काय नाव तुमचं? अंकुश भाऊ. लई दिवसांनी भेट झाली आपली नाही का? गणितामध्ये शेवटी शिल्लक राहतं त्याला सुद्धा सार म्हणतात सिस्टीम वाले. म्हणून तुम्हाला एक गणित सांगतो प्रल्हादराव, गणित सांगतो, लक्ष देऊन ऐकायचं. पुन्हा विचारणार आहे मी, कुणाला फोन लावून आमच्या मागे पिना पाडतात असं का तसं का म्हणून. हा सिटी थोडा किंचित. कोणत्याही नामाला चारनी गुणायचं बाबा.
त्यात 5 मिक्स करायचे, ते दुप्पट करायचं, 8 न भागायचं, शेवटी 2 शिल्लक राहतात. आणि जे 2 शिल्लक राहिलेत त्याला राम म्हणतात. फॅन बंद केला तरी हरकत नाही. हे गणित आहे, गणित. नाम को चतुर गुने उसमें पंच तत्व मिले, दुगुन करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सुरा. 8 से भागलो नीचे बचे सुराम. कोणत्याही नामाला कितनं गुणायचं आहे? उत्तर द्या बरं काय तरुण मंडळ. कितनं गुणायचं आहे? 4. तुमचं काय नाव आहे भैया? हा, सुदर्शन. किती अक्षर आहेत? तुमचे अक्षर विचारू नावातले 4 आहेत. कितनं गुणायचं आहे आपल्याला? 4 न. 4 चोक 12. 4 चोक 12 म्हणत आता हाणून 16 4 चोक 16. 16 आणि 5 21. 21 दोन्ही 42 42. कितनं भागायचं होतं आपल्याला? 8 न 8 न भागायचंय. संभ्या असं करू नको रा. विठाला विठाला 8 न भागायचंय. 42 झाले का नाही? 8 न भागायचं. 8 पंचे 40. 40. 42 म्हणले 40 गेले. किती उरले सुदर्शन भाऊ? 2 उरले. 2 उरले त्याला काय म्हणायचंय? राम. आणि ते काय करायचंय? उद्यापासून म्हणायचं काय म्हणायचं? काय म्हणते तू हे पाठ करून आला असतील. दुसरं नाव घ्या, कोणतंही नाव घ्या. संभाजी मोठ्या माणसाचं नाव आहे. संभाजी. किती अक्षर आहेत? कितनं गुणायचंय आता? संभाजीराव. कितनं गुणायचंय? 4 न. 3 चोक 12 आणि 5 आयफोन वापरून भत झालं काय तू? 12 आणि 5 17. 17 दोन्ही 34. 8 न भागा. 8 चोक 32. 34 मधले 32 गेले. किती राहिलेत? 2 राहिलेत. जे 2 राहिलेत त्याला काय म्हणतात? ते काय करायचं उद्यापासून? मना तोंडी लावायची. म्हणायचं रात्रभर काळे कागद करा तरी 2च शिल्लक राहतात. गणेश मामा, गणेश मामा 2च शिल्लक राहतात बर का? 2च शिल्लक. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभानी सोपारे, जागा मागलिया पहारे, जागा मागलिया पहारे, शेवटी तिथेच गुण कर गो. रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा. वा मामा. रामायणातला मारुतराव आहे महाराज. हा, तुम्ही काय म्हणले ते आम्हाला सगळ्याला कळले, पण यांना कळलं नाही. एकदा माईक मध्ये म्हणून दाखवा असं. राम 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 दोन्ही अक्षरे, हा, सुलभ आणि सोपारे, जागा मागली पहारे, हा. शेवट तिथेची गोड खरे गा. रामकृष्ण वासुदेवा. ऐकलं का तुम्ही? ऐकलं का नाही? पुन्हा सांगू का एकदा अजून? ऐकलं ना आता? राम राम 2 अक्षरे, सुलभ आणि सोपर आहे का? हे सार आहे, सार महाराज. सार ग्रहण करायचं असतं महाराज. आणि म्हणून उद्यापासून काही तुमचे काम किती असू द्या, जे काय काम आहे आमच्या प्रपंचामधलं आम्हाला जे कर्तव्य आहे ते काम करत करत आम्ही काय म्हणाय पाहिजे? उद्यापासून राम राम. काम करत, काम करू नका असं कुठलं सांगितलं नाही महाराज. म्हणून आम्हीही कधी आता नवीन काही पिढी परमार्थ क्षेत्रात येते ना, आमचं एकच सांगणं असते, दादा आधी तुझं काम कर, नंतर आमच्याकडे आले भगते करीतो, आले भगत करीतो, आले भगत करीतो, आले भगत करीतो, नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो,
आल्या भाग्या आले भागा ते करीत आल्या भागा ते करीतो नाम तुझे नाम उच्चारितो जे काही काम असेल ते आमचं काम करत करत आम्हाला उद्यापासून परमार्थ शिकवलाय. काही म्हणा रामराम. काय काय माणसं म्हणले महाराज आपण रिकाम टेकडा माणूस सुद्धा फळाची अपेक्षा करतोय. सध्या ऊसाचा दिवस आहे, ऊसाचे दिवस आहे. रिकाम टेकडा माणूस आपल्या गावात एखाद्या वाट्यावर बसलं आणि त्याला जर म्हटलं येतो का ऊस तोडायला, ते काय म्हणते आधी सुदर्शन भाऊ काहीतरी म्हणतास ना. ए ती मुले माझ्या मागं लागलं गडे हे बी. तुमचा रस्ता लय भारी आहे. कीर्तनात मागं लागलं तिकडे बसताना येड्या बाबडीत आडून माझ्यासाठी. अब रिकाम टेकडं माणूस सुद्धा फळाची अपेक्षा करायला माणूस त्याला म्हटलं येतो का ऊस तोडाय, ते म्हणते आधी हाजरी सांग, हाजरी सांग. मग आमच्या मागं तर हजारो काम आहेत आणि ते काम करत करत तुम्ही म्हणता राम राम म्हणा. हे राम राम म्हणण्यामध्ये काही फायदा असला पाहिजे ना आमचा. तुकोबारे मुले फायदा आहे. कोणता फायदा आहे मोतीराम महाराज? राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, हा फायदा आहे. भवश्रम जाईल आणि दुःखरूप असणारा संसार सुखाचा होईल. महाराज भवश्रम कशाला म्हणायचंय? अरे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी हो जननी जठरे सैनम ये संसार खरं दुस्तारे आहे का? पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण याला म्हणतात भवश्रम. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित जीव झाला शरण गेला विदुषी. वा 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 जन्मायावे नित्य भावे फजित मनवोनी जीव ब्याला शरण गेला विंडूसी. कुणाची शरण गेला? शरण गेला मेवणीशी का बालू? कुणाची शरण गेला? जीव जन्माला येताना आईच्या उदरामध्ये उलटा टांगलेला. उलटा कसा टांगलाय? गरिबी असता दिला दंडन वरती पाय खाली तोंड. जन्माला येताना प्रत्येक जीव हा तोंडाकडून आला पोर हो का पायाकडून? ते म्हणाले आम्हाला काय विचारायला, मी का बाळात पण केलं का म्हणाले. बघा अरे गरिबी असता दिला दंडन वरती पाय खाली तोंड, याच्यावरून प्रत्येक जीव जन्माला येताना डोक्याकडून आलाय. महाराज सगळे डोकाळू तिथं बसलेली, माझ्या सहित सगळे डोकाळू. एखादा असतं एखाद्या जिल्ह्यामध्ये पायाकडून जन्माला येते, त्याला आम्ही काय म्हणतो? त्या पायाळू मध्ये पुन्हा गणेश दोन प्रकार असतात. कोणते दोन प्रकार आहेत? गांजा पायाळू म्हणले जातात. अवघडच का नाही? दोन प्रकार म्हणजे कोणते आहे का? अरे काही काही पायाकडून जन्माला येतात पण जमिनीकडे बघतात. काही पायाकडून जन्माला येतात आकाशाकडे पाहतात. जे आकाशाकडे बघत आले त्यांना आकाशातलं कळतं, जे जमिनीकडे बघत आले त्यांना जमिनीतलं कळतं. हे दोन प्रकार आहेत. धन पायाळून गांजा पायाळू म्हणतात. अरे आकाशातलं कळतं का नाही? आजही आमच्या जिल्ह्यामध्ये एक असा व्यक्ती त्यांना वरचं कळते का नाही? कुणाला कळतंय? सतीश पंजाबराव डक साहेब काय सांगतात? ते हवामान खात्याचा ते अंदाज सांगतात का नाही? हो ते कोण आहेत सध्या?
नाहीतर उद्या फोन लावून सांगा आमचा महाराज असा म्हणला म्हणून तुम्हाला. पण तरी पण त्यांना तसं कळत नाही मोतीराम महाराज. त्याची पुन्हा प्रक्रिया आहे बाबा. त्याच्या डोळ्यात पुन्हा अंजन घालावं लागतं आणि ते अंजन तारकळसला मिळत नाही बरं. मग कुठं मिळतंय? ते कुठंच मिळत नाही. ते तयार करावं लागते. तयार अमावस्येच्या दिवशी 24 तासामध्ये 5 वस्तू एकत्र करावं लागतात. त्या प्राप्त करावं लागतात. कोणत्या कोणत्या 5 वस्तू त्या लिहून घ्या, कामाला येतील. मी वस्तू सांगतो. अमावस्याच्या 24 तासामध्ये 5 वस्तू प्राप्त करायच्या मारुती महाराज. पहिली वस्तू आहे पालीची शेपूट. पालीची शेपूट, घुबडाचा डोळा, वटवागुळीचा पंख, कोळीचं रक्त आणि कावळ्याची जीभ. किती झाल्या? झाल्या का भाऊ 5? पुन्हा त्यात मोतीराम महाराजाला मला माहिती आहे एक गोष्ट, ती पुन्हा टाकायची, थोडी मिक्स करायची. बुका लावल्या सांगतो ती, आधी सांगत नाही. त्याचं अंजन तयार करायचं. ते अंजन त्या पायवळीच्या डोळ्यात घालायचं. एकदा का डोळ्यात अंजन घातलं ते म्हणतं ओ मोहिते पाटील. म्हणले काय? अहो कुठं निघाले? म्हशीला वाडा आणाय हातात वैत घेऊन. मग तुमचा जुना वाडा नाही का? जुना वाडा जुन्या गावातला. हा, त्या जुन्या वाड्यामध्ये येडी बाबळ आहे. त्या येड्या बाबळीच्या बुडाला 10 हांडे पुरून ठेवले जेसीबीने. 10 हांडे कशाचे? सुवर्णाची. कोण म्हणलं गांजाचे? हे सोन्याचे. मार हे कोण सांगतंय? पाताळीचे निदान दाबील की रांजन परी होवावे लोचन पायाळाचे महाराज. हो, म्हणून हे पायाळू आहेत. अरे सगळे डोकाळून त्या वेळेला त्या आईला गरोदर अवस्थेमध्ये इच्छा होतात. त्याला तिकडच्या भागामध्ये डोहाळे म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात? कसे मुंडके हलवल्यात बघा की, डोहाळेच म्हणतात. त्या वेळेला ती आई गरम चहा पिते मोतीराम महाराज. गरम उखळलेला चहा. आणि 100% 99% माता मावल्या कपानं चहा पित नाहीत. कशाने चहा पितात माधू? बरं परातीनं म्हणली नाही. अरे बशीनं म्हणा ना, वाटीनं म्हणूस तू. कशाने पितात? बस राहिले नाहीत का? बरोबर आहे. ते पुण्याला गेलंय ते तिकडं. बशा गेल्या बी खरं आहे त्याच. बशीची मजाच असते कुठेही महाराज. पण साहेब त्या बशा गेल्यात आता. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वी कब्बशाचं घर होतं का नाही? कब्बशाचं घर होतं. त्या कब्बशीच्या घरामध्ये अशी लोडाला टेकन दिल्यासारखं कोण बसायचं? बशी. लोडाला टेकन दिल्यावर कोण बसायचं? बशी. बशी. आणि कप कसा लटकायचा? असा लटकायचा कप. ह्या माता मावल्या एवढ्या हुशार आहेत मोतीराम महाराज. अशा पाट्यावर लाल गोळा करतात मिरच्याचा. बसी फुटली ना बिचारी, तिचं रामनाम सत्य, तिचं सगळं मुक्ती कोण टाकतात तिला. बसी फुटली, तिला फेकून देतात महाराज. कापाचा दांडा जरी तुटला बाबा, त्याला फेकून देत नाहीत. जे दांड्यावाल्याकडून काम केलं नाही ते बिगर दांड्यावाल्याकडून करून घेतात. लाल चटणीचा गोळा त्या बिगर दांड्यावाल्याच्या घालतात तोंडात. काय अवस्था होत असेल त्याची महाराज. जावे त्याच्या वंशात वाकडे आहे का? ते तिथं लटकलेलंच आहे. बशा कुठेही आरामात असतात. पाहुण्याच्या गावला लग्न सराई मध्ये जायचं, एसटी मध्ये प्रचंड गर्दी महाराज. हो, मग त्या एसटी मध्ये जागा मिळावी म्हणून तरफड कोण करतय? धावपळ कोण करतय? धावपळ खांद्यावला उपरनं टाकून ते असं चढून मध्ये, खिडकीतून चढून मध्ये टाकतय. कोण टाकतय? कप टाकतय. कामा गरज होतय मध्ये. त्या उपरण्याजवळ जाताय, हो तिथं एखादं दुसरं टेकलं तर त्याच्यासोबत 2 हात करताय. आणि बसायला कोणाला देतय? कोण बसती? कप तिथे टांगल्यालाच मारतात हातात. 2-3 किलोमीटर टांगल्यालाच कुठे मजाच घ्यायची महाराज. म्हणून हे 99% महाराज चहा पितात. पण ते बसीनं चहा पितात, कारण बसीतला चहा चटका देत नाही. ह्या लय भारी महाराज. हो, एवढी मोठी बशी, पण हे उखळलेला चहा ह्या मोतीराम महाराज एका घोटात त्या बशीचं पितळ उघड करतात. पितळच उघड. मग तो उखळल्याला चहा आत गेल्यानंतर तो आतला बिगर त्वचेचा देह साधा चटका बसत असतो त्याला. अहो आम्हाला साधा एखाद्या वेळेस गडबडीने आम्ही चहा पित असताना आम्हाला चटका बसला 3 दिवस करमत नाही. मग शिवाजी महाराज बरोबर आहे का नाही? हा, मग ते उखळल्याला चहा, ते आतला बिगर तुझ्या देह, त्याची काय अवस्था होत असेल महाराज. ते त्रास सहन होत नाही ना, तेव्हाच ते देवाला सांगत. एक वेळा करी याद
दुःख वेगळे एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय माझा नवस रात्र ही दिवस हो सण होत नाही तेव्हा देवाला विनंती केली, देवानं बाहेर काढलं. देवाला वाटलं एवढी विनंती केली, बाहेर काढल्यानंतर मन लावत आहे, बाहेर पडल्यानंतर काय करील? काय करील? ठवीन पाय रात्रंगच भजन करीन. बाहेर पडल्यानंतर ते मग संवाद चालू होतो देवाचा आणि त्याचा. देव म्हणतो ए काय तू म्हणला होता ना काय भजन करीन, कुठं? आईच्या उदरात. ती म्हणतो देवा कवा कवा. लेकर कशी रडतात भया? मारुती मामा आहेत का? हो, नमुना साधा आहे काय आमचा मामा? मारुती मामा मध्ये हो कपिल देव आहे ते इथला. ते मी सांगत नाही मला. गर्भपन मो हाथ जुड़ायो निकल गया बेईमान अब तुम कब सुमरोगे. एक वो भी है ना काहीतरी सोहम भाव तत्काळ उडी काहीतरी जन्मा पुढे सुख काय झालं सांगा. जन्मा पुढे सुख काय महाराज. प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. जीवासारखं बैमान जगात दुसरं कोणीच नाही महाराज. एवढा बैमान आहे. देव म्हणतो ए बेट्या म्हणला होता, ते म्हणते कावा. देव म्हणला तुला किती दिवस ठेवायचंय, माझ्या हातात काळजी करू. आणि मग जन्माचं दुःख आहे, पुन्हा जन्मावर दुःख आहे महाराज. पण मरताना चार दुःख एकत्र येतात. ओ मोह, अनुताप, विश्लेषण आणि आगामी. मरताना दुःख आहे महाराज. मेल्यानंतर पुन्हा यमयातनेचं दुःख आहे. मग ऐका आता. अरे हे ह्याला म्हणतात भवश्रमने. उद्यापासून राम राम केल्यानं काय होणार आहे? राम राम म्हटल्यानं हा श्रम कायमचा जाणार आहे. दुःख रूप असणारा संसार सुखाचा होणार आहे. आज जर बघितलं तर या संसारामध्ये कोणीतरी सुखी आहे का? जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीतरी सुखी आहे का? ज्याला अजिबात लेकर नाहीत, लेकर अजिबात नाही, त्याला जाऊन विचारा बरं. ते काय म्हणतंय? ज्याला अजिबात लेकर नाही ते म्हणतंय महाराज 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, पण काय करू? कुत्र्याचं मांजराचं पिलू सांभाळावं लागायले. करमणुकीसाठी लेकरू बाळ नाही हो. लेकरा बाळावलं सुखी. ज्याला लेकर नाही ते म्हणतो लेकर बाळावलं सुखी. पण बाबा खरं सांगू का, आजही काही माणसं अशी आहेत 4-4 लेकर आहेत महाराज. रोज सायंकाळी 90 हाणून येतात आणि बापाच्या कमड्यात लाता घालतात. त्या बापाला जाऊन विचारा. ती डबडबल्या डोळ्यानं उत्तर देतो महाराज, पांडुरंगाची शपथ हो, न झालेलं सुखी. प्रत्येक जीव हा दुखी महाराज. जो देखे सो दुखिया बाबा. अरे सुखिया कोई नाही. ज्याच्यात आम्ही सुख पाहतो तो मुळात संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे का? पण संसार दुःखाचा असला तरी सुखाचा होणार आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? भजन करावं लागणार आहे. कोणतं भजन करायचंय? काही म्हणा, पण आम्हाला पुरावा दिल्याशिवाय विश्वास बसत नाही महाराज. मग तुकोबाऱ्याला प्रश्न विचारला, म्हणजे एखादा पुरावा द्या, कुणाचा संसार सुखाचा झाला? तुकोबाऱ्या म्हणले मी पुरावा देतो. तत्पूर्वी सर्वांनी हात वर करा. सर्वांनी हात वर करा. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. बाहेर बसलेली मंडळी बरं का, मला ओळख आहे तुमच्या सगळ्याची. महागावचा मारुती म्हणजे सामान्य मारुती नाही. प्रचिती आम्हाला बऱ्याच वेळा आली. विचारा गणेश मामाला. गणेश मामाच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. मारुतीला हात जोडले, नाव घेतलं. बिना पेट्रोलची गाडी ममदापूर पर्यंत गेलती. साधा मारुती नाही महाराज हा. म्हणून इमानदारीने सांगावलं असं समजू नका या महाराजाला हात दिसणं. मला जरी नाही दिसलं तर मारुतीला सगळ्याचे हात दिसायले. कॅमेरावाले तुम्ही घ्या त्याची हात सगळ्याची. ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतलेत लक्षात ठेवा, त्यांचे हात घरापर्यंत जाणार आहेत. जाणार म्हणलं मी बाबा. झालंच काय तर मला पुन्हा बोंबलं तर काही होणार नाही. भजन करायचं फक्त.
तू ले ले हरी का ले 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 तू ले ले हरी काला ले ले हरी काला विठ्ठल पांडुरंगा तू ले ले हरी काला विठ्ठल पांडुरंगा टाळी 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 विठ्ठल पांडुरंगा 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 दरवर्षी आम्ही वर्गणी गोळा करतो, राब 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 वर्षभर राबतो, राब राब राबून लेकराच्या मुखातला घास काढून गावातला सप्ताह चांगला व्हावा म्हणून आम्ही वर्गणी देतो महाराज. मोठी मोठी कीर्तनकार बोलवतो, मोठे वक्ते गावात बोलवतो, एवढं अन्नदान करतो, एवढी गुणवान मंडळी आमच्या गावात बोलवतो. खरं सांगा की आमच्यासाठी का तुमच्यासाठी? बोला कुणासाठी? सुदर्शन भाऊ कुणासाठी? हा वर्गणी गोळा करतो कुणासाठी? मंडप टाकतो कुणासाठी? तुमच्यासाठी. कीर्तनकार बोलवतो कुणासाठी? तुमच्यासाठी. दक्षिणाही देतो कुणासाठी? कीर्तन कुणासाठी? कीर्तनात भजन कुणासाठी आहे? भजन कोण करायला पाहिजे? कोण करायला? तुम्ही भजन करायला? तुम्हीच करा आता भजन. पांडुरंगा 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 पांडुरंगा. काय भजन करायला? फक्त पुरुष मंडळ म्हणा, पुरुष मंडळ. महिला मंडळ थांबा थोडं. टाळी टाळी टाळी. हा भजन करायचे रा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. वाट्यावरची मंडळी पुरुष मंडळ. पांडुरंगा 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 पांडुरंगा. रामकृष्ण बुवा बघा ना कसे भजन करायचे. जीव गेल्यावर भजन चालू आहे. जसं काय कोणी बसलं याच्या छताडावर. असं वाटायला पळत जावं, नाका भुकी घालावं एखाद्याच्या. भुकी टेंगुळ. हा असलं भजन असते बाबा. भुकी घाली नाही का द्यावा. अरे तोंड वाकडं करून भजन नसते करायचं. आणि तोंड वाकडं भजन केल्यानं मोक्ष मिळत नाही. कुठे जावं लागतंय? तू काय भजन ते वंगळवाणी नरका जाणे. भजन असं करायला 6 महिने जेवाय नसते का घ्यायला. पंक्तीला आल्या पहिल्या पंक्तीला दाबून जेवतोय महाराज. नमुने असे काय काय बहादर जेवताना साधं जेवतच नाहीत महाराज. सुमारच नसते काय ऐकला. जेवता जेवता गुंड्या तुटल्या तरी जेवायला थांबत नाही महाराज. काय कायच्या गुंड्या तुटल्या बाबा. जेवता जेवता गुंड्या टन वाजते. टन वाजले की बंद करते महाराज. एवढं दाबून जेवतोय आणि लगेच कीर्तन असते महाराज. एवढं दाबून जेवल्यानंतर कीर्तनामध्ये 2 तास बसा वाटते. कीर्तनकाराची गाडी कीर्तनाची हे कीर्तन सुरू होणं आणि याची गाडी घाटाला लागणं. मग कीर्तनकारांना भजन करा. पांडुरंगा पांडुरंगा. काय भजन आहे. काय मोक्ष मिळेल तुम्हाला. मायासारखे किती कीर्तनकार पुरले म्हणजे तुम्हाला भजन म्हणता येईल बरोबर नीट. अरे
भजन करावं तुमच्यापेक्षाही प्रेमानं आमच्या माता माऊल्यांनी. हा. कशा बघायला बघा ना माझ्याकडे. बाया आलं नाही येतच तिकडं. तुम्हीच परमार्थ जिवंत ठेवलाय खरं तर मला. अरे आता इथं कथा चालू आमच्या सोमनाथ बाबांची. खरं सांगा कथेला येताना होय मामा हे आमचे रंगनाथराव मामा हे अच्युतराव मामा. मामा खरं सांगा कथेला येताना माणसं घरून काही घेऊन येतात का महिला मंडळ? हा? साखर तांदूळ गहू ज्वारी डाळ माणसं घेऊन येतात घरून येताना का महिला मंडळ? त्या रिकाम्या हाताने कधी जात नाहीत बिचाऱ्या, कुठंच जात नाहीत. महादेवाचं मंदिर असो का रामाचं असो का मारुतीचं असो का कथा असो का कीर्तन असो रिकाम्या हाताने जात काहीतरी घेऊन येतात महाराज. आता सध्या तर ते महादेवाचं मंदिर होते महादेवाचं ते भरपूर झाले सगळीकडे जिकडं तिकडं. सकाळी सकाळी महादेवाला गर्दीच आहे सध्या. लटलट कापले काय काय महादेव लटलट कापले. एवढ्या थंडीत महाराज बिस्लरीचं पाणी होता येईल वरून फ्रीज मधलं लटलट कापायला ते महादेव. घरचा महादेव चहा मागू मागू मेला तिकडं पण हे इकडचा महादेव होता. ते म्हणाले चहा दे ग. पण महादेवाला जाताना रिकाम्या जाईनात महाराज. टोपलं फुलं घेऊन चालल्यात. खेड्यातलं सांगत नाही मी, आमच्या गंगाखेडचं सांगतो महाराज. आमच्या शेजारीने गणेश मामा तिच्या दारात एकही झाड नाही फुलाचं. विचार आमच्या जना महाराजाला. सकाळी आम्ही कधीतरी पहाट 3-4 ला घरी जात होत ना तेव्हा ती घराच्या बाहेर पडती टोपलं घेऊन फुलाचं. टोपलं फुलं आहे का महादेवाला निघती. मी एक दिवशी सहज विचार केला म्हणलं हिच्या दारात एकही फुल झाड नाही म्हणलं ही एवढं टोपलं घेऊन फुलं कुठली फुलं आणती. मला 4थ्या दिवशी कळालं गल्लीतल्या बाया झोपीत असताना ही सगळ्याच्या दारातले फुलं वरबडून आणती. पण रिकाम्या हाताने जात. आजही कथेला रिकाम्या हाताने येत. तुम्हाला माझ्या विश्वास नसेल तर कीर्तन झाल्या तुम्ही 10 मिनिटं इथं थांबा माझ्याजवळ. महागावातली एकही माऊली आता माया पाया पडताना रिकाम्या हाताने पाया पडत आजी बरोबर आहे का? आजी म्हणली वागा कापसाला भाव असता तर तुला ते बी दिलं असतं र. पण प्रेम आहे महाराज. आताही भजन बघा तुमच्यापेक्षा दुप्पटच आवाज आला पाहिजे. दुप्पटच आवाज. जसा त्यांचा घरी आवाज असतो ना तसा कीर्तनातही आवाज असतो. घरी आवाज कुणाचा आहे? होय घरी आवाज कुणाचा आहे? बघा माईचा म्हणे माईचा बायकोचा म्हणा की माईचा आवाज म्हणे. अरे घरी आवाज कुणाचा आहे? अरे कुणीही असू द्या महाराज. हो सिस्टीमवाला असो का सरपंच असो का कुणी असो हा कुणाचा आवाज असते घरी? कितीही मोठा माणूस असू द्या महाराज कितीही मोठा अधिकारी असू द्या तो ऑफिस मध्ये गेला लटलट कापते ऑफिस. साहेब आले बाजूला वा साहेब आले बाजूला. पण तो साहेब त्याच्या घरी गेला म्याव पुन्हा पुढं. आदमी कितना ही खतरनाक हो तो बाहर घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता है. हे मी यांचं सांगलो बघा आता आवाज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला हरी ओम विठ्ठला. यांचं भजन आहे का? अरे असं प्रेमानं भजन करावं लागतं. एकदा हात वर करा सगळ्यांनी. चला ज्यांना हात त्यांनी हात वर करा. हा तुम्हाला पांडुरंग म्हणलं होतं मी त्याला इटलं म्हणलं दुसरं काय? हात वर. आता फक्त आम्हाला टाळी वाजवायची. टाळी आहे का? अरे हा आमचा महागावचा सप्ताह गेली कित्येक वर्षापासून चालू आहे. किती वर्ष झालेत? 35 वर्ष झाले महाराज. 12-36 म्हणजे पुढच्या वर्षी त्रितपपूर्ती तुमच्या सप्त्याचा. त्रितपपूर्ती सोहळा म्हणून तुम्ही पुढच्या वर्षी साजरा करा. म्हणजे 36 वर्ष होता. 36 वर्ष. अरे मग ज्यांनी हा सप्ताह सुरू केलाय ना ती काही मंडळी आमच्यात सध्या नाहीत. ते गेलेत महाराज. पण विचार करा आज तुमच्या टाळीचा आवाज त्यांच्या कानावर गेला पाहिजे. त्यांच्याही डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या पाहिजे. इवलेशे रूप लाविले द्वारी पण त्याचा वेणू गेला गगनावरी. त्यांना आनंद झाला पाहिजे आणि ते तुम्हा सर्वांना भरभरून आशीर्वाद देतील असं तुमचं भजन झालं पाहिजे. टाळी हात वर करा.
फक्त टाळी वाजवायची आपल्याला. मोकळं करा दादा, ह्याला दबायला ये. सरळ भासनाची टाळी वाजवायची नाही, भजनाची वाजवायची महाराज. हा, मी एक म्हणले की टाळी वाजवायची. एक 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 कुमाई वा दादा, 5 मिनिटं मी घेतो, 5 मिनिटं चालीला. शेवटची चाल म्हणायची ना, म्हणायची. कीर्तन किती वाजता आहे आपलं? 11 ते 1, बरोबर आहे ना? होच म्हणाले, काही होच म्हणाले. मला गाऊन गेली, त्याला काय मिळ लागा नाही. मला आना 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 म्हणायला लागले. घरी कोणी गेले की आना आना आना, मिळत लागा नाही. कीर्तनात बसलं तरी 11 ते 1 म्हणल्या होच म्हणाले. चला, किती वाजता आहेत आपलं? 11 10 मिनिटापर्यंत घ्यायचंय का? लय हुशार आहे, पहिल्यापासून चॅप्टरपणा करते ती. असू द्या 11. महाराज म्हणले काय, अहो कुणाचा संसार सुखाचा झाला हा पुरावा द्या आम्हाला. पुरावा म्हणजे विश्वास बसेल. तुकोबर आहे म्हणजे पुरावा देतो. त्याच्यासाठी आम्हाला एकदा महाभारतात जावं लागलं. मग महाभारतात गेले दादा महाराज. तुकोबर आहे. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. हो सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. कौरव पांडवाचं युद्ध झालं. कौरवांचा नायनाट झाला, पांडवाचा विजय झाला. अरे 100 कौरव बियाला राहिलं नाही कोणी. महाराज 5 एकही गेलं नाही. का? कौरव पांडवाची लढाई होती, पण ती धर्म अधर्माची होती. धर्म अधर्माच्या लढाईमध्ये तुम्हाला माहिती आहे महाराज, विजय हा धर्माचा होत असतो. संख्याचं काय घेणं देणं नाही. 100 होते पण एकही टिकलं नाही मोतीराम महाराज. एकटा जगाचा मालक पाठीमागे होता का? लढाई धर्म अधर्माची होती. म्हणून लक्षात ठेवा, अरे जिथं धर्म अधर्माची लढाई असते ना, तिथं त्रास होतो महाराज. त्रास, संघर्ष असतो, संघर्ष. पण एक दिवस विजय प्राप्तच होत असतो. ऐका, म्हणून आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती तुमच्या आमच्या गरीबाच्या लेकरांसाठी अरे 1.5-2 वर्ष झालं संघर्ष करतोय ना. पण एक दिवस तो संघर्ष फळाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण लढाई धर्माची आहे महाराज. धर्माची लढाई. अरे आम्हाला साधं घरामध्ये अर्धा पाऊण तास जर ताट लेट आलं तर आम्ही बायकोच्या अंगावर तांब्या फेकून हाणतो. ऐका, जरा विचार करा. हा एक व्यक्ती तुमच्या आमच्यासाठी, स्वतःच्या लेकरासाठी नाही महाराज. स्वतःच्या लेकरासाठी जर विचार केला असता तर आज गोदामाच्या गोदाम महाराज पैशानं भरले असते दादा. ऐका, पण स्वतःच्या लेकराचा विचार नाही केला. अरे महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांच्या लेकराचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी एक महाराष्ट्रातला व्यक्ती अरे तुमच्या आमच्यासाठी भगवंतानं ईश्वरी देण आमच्या पदरात टाकली. त्या देणीचं नाव आहे मनोजी जरांगे पाटील. अरे वजनावर जायचंच नाही महाराज. स्वतःचं वजन कमी आहे, पण सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखं वजन कुठल्या पक्षातल्या अध्यक्षाचं सुद्धा नाही महाराज. अरे आज चालायला लागले तर रॅली काढावं लागते, रॅली. थांबले तर सभा घ्यावी लागते महाराज. एवढी ताकद आज कुणामध्येच नाही. एवढी ताकद आहे आवाजामध्ये, एवढी पावर आहे मोतीराम महाराज. नाव ज्याच्या नावात पावर है कोणता दमदार है. भला भला ना
मनोज राज पटला काही काहींना वाटत असेल महाराज हे व्यासपीठ संप्रदायाचं इथं हे बोलायची गरज आहे का? आहे गरज. आहे का गरज? काय इथं काम सांगतोय का? जे स्वतःच्या परिवारासाठी जगलेत ना ते गेल्यानंतर परिवार सुद्धा त्यांना विसरून गेले महाराज. अरे काल परवा 80 कोटीचा माणूस गेला. 80 कोटी प्रॉपर्टी, 2 मुलं होते महाराज. पण 80 कोटीचा माणूस वृद्धाश्रमात गेला कारण त्याचं अख्खं आयुष्य कुटुंबासाठीच गेलं म्हणून वृद्धाश्रमात जावं लागलं. पण खरं सांगू का, अरे जे कुटुंबासाठी नाही दादा, तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या लेकरासाठी झडतोय ना माणूस, म्हणून त्यांचं कीर्तनात नाव घेणं हो गरजेचं आहे. आम्ही माणसं गेल्यानंतर आम्ही माणसाचा जय जयकार करतोय का? अरे 350-400 होऊन गेले, एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज आहेत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव शिवरायाचं नाव माझ्या राजाचं नाव एकच काम ऐका, याचं कारण आहे इतिहासामध्ये अनेक राजे आम्ही बघितले, अनेक राजे, पण 99% राजे हे व्यसनी होते. व्यसनी आहे का? यात नवल नाही. अरे प्रत्येक राजाचा दरबार तपासा. अरे प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये परस्त्री नाचवल्या गेली, परस्त्रीला नाचवण्यात आलं महाराज. पण एकमेव असा दरबार होऊन गेला ज्या दरबारामध्ये परस्त्री नाचवल्या गेली नाही, उलट परस्त्रीला मातेचा दर्जा दिला. तो दरबार म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणतात सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. साथीवार घेतले आपल्या विठ्ठलासाठी. लढले मावळे भरसणारा धावळ. लढले मावळे माझ्या राजाचं नाव दादा बस कर. 11 वाजलेत. नाही वाजली? धर्माची लढाई महाराज, धर्माची.
धर्माच्या लढाईमध्ये जास्त सोबत नसतात. कारण अरे आज समाजाला बरं पाहिजे, खरं कुणाला नकोय मारा. आणि जे खरं असतंय ते बरं नसतंय, जे बरं असतंय ते खरं नसतंय. ऐका हो, म्हणून सत्याच्या वाटेला चलत असताना लक्षात ठेवा, अपेक्षा कुणाची ठेवू नका. कारण सत्याच्या वाट्याला हो साथीदार नसतात, कोणी एकट्याला चालावं लागतं. पण ज्या दिवशी आमचा प्रवास पूर्ण होईल ना, त्या दिवशी जग आमच्याकडे पाहिल एवढी सुंदर महाराज वाट होती. आहे का? म्हणून मी नेहमी सांगत असतो, सत्याची वाट आहे सत्याची. किती जण महाराज विरोधात बोंबलायला लागले हो, पण कुणाकडे मोजायला तयार नाही माणूस. दिल्ली सुद्धा हलवली, दिल्ली. अरे एवढा पैसा वतला बऱ्याच जणांना प्रसिद्धीला येण्यासाठी. माणूस रात्री धडपड करायले, पैसा कमवायले. कशासाठी? समाजात नाव होण्यासाठी. कमवले का नाही? सरपंच व्हायचंय, पण गावात नाव चांगलं व्हावं म्हणून. पुन्हा जिल्हा परिषद लढित आहे, पुन्हा सर आमदार होत आहे, मंत्री होत आहे. कशासाठी? नावासाठी होते ना महाराज. अरे पण आज 1 रुपयाचं खरं नसताना ऐका, आम्ही घरी बघितलं, आजही महाराज गृहमंत्री म्हणजे घरची लक्ष्मी पाटलाची मजुरीला जाते म्हणून कळालं. घर बघितलं तर झोपडं तरी बरं आहे, जरा घरात काहीच नाही. मनात आलं असतं तर ह्या माणसानं तुमच्या आमच्या पाठिंब्याचा फायदा घेतला असता. अरे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांनी 2-2 रुपये दिले असते ना, आज घरात पैसा ठेवायला जागा पुरली नसती महाराज. पण निस्वार्थी जीवन जगलं, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र अर्पण केलं. अरे 8-8 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, पाण्यात थेंब नाही. अरे एवढं निस्वार्थी जीवन समाजासाठी जगणारा चंद्र सूर्य असेपर्यंत आता इथून पुढे नेता होणार नाही, लक्षात ठेवा. होणारच नाही. मागून मागून काय मागवलं आम्ही? हक्क मागतोय आम्ही, हक्क माग. आणि हा हक्क प्रत्येकाचा अधिकार आहे मागण्याचा सरकारला. आहे का? सरकार हे जनतेचे मायबाप असतात, लक्षात ठेवा. आणि मायबापाचं कार्य असतं आपल्या सर्व लेकरांना देणं. आहे का? भीक नसतोच, आम्ही अधिकार मागतोय म्हणून मला वाटतंय. आहे का? भीक नको आम्हा अधिकार पाहिजे, या वाघाच्या जातीला न्याय पाहिजे. भीक नको आम्हा अधिकार पाहिजे, या वाघाच्या जातीला न्याय पाहिजे. बलिदान दिल्याल्याचे परत प्राण पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. आमच्याही मुलांना दिव्याची गाडी पाहिजे, आमच्याही मुलांना दिव्याची गाडी पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. आणि गरज आहे काळाची. काल महाराज आपल्याच एका मुलाला ओबीसी ते प्रमाणपत्र भेटल्यामुळं पोलिसामध्ये पहिल्या यादीत नंबर लागलाय, लक्षात ठेवा. पोलीस भरतीमध्ये पहिल्या यादीत नंबर लागलाय. अरे 5 वेळा नंबर हुकले त्या बिचाऱ्याचे, 2-2, 3-3 मार्कानं. पण जेव्हा हे ओबीसी काय म्हणतात ते आपलं सर्टिफिकेट भेटलं, पहिल्या यादीत नंबर लागला. अरे हा आमचा मराठ्याचा गोरगरिबाचा मुलगा पहिल्या यादीत पोलीस भरतीमध्ये लागला ना, ते उपकार कोणाचे असतील तर ते खऱ्या अर्थानं जरांगे पाटलाचेच उपकार आहेत, लक्षात ठेवा. चला आपला विषय लांबला, टाइम संपला. काय चालू होतं आपलं? बघा, नायनाट झाला महाराज कौरवांचा, विजय झाला पांडवाचा. धर्मराजा झाले मोतीराम महाराज, सिंहासनावर बसलेत, डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. जेव्हा आपला दादा सुवर्ण सिंहासनावर बघितला 4 भावांनी, भूतकाळ आठवला आणि डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या. महाराज एवढा त्रास सहन केला, दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगले, पण आज आपला दादा राजा झाला. राजा चित्र बघितलं, डोळ्याला आनंद वाटला. पेस कमी करा, घेऊन द्या. आनंद आवरण ना महाराज. एकमेकाच्या गळ्याला बिटी मारली, ओक्सा बोक्षी रडत होते. अरे आनंद आवरत नव्हता, डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते.
पण दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखही तेवढंच होतं, कारण दुःख एका गोष्टीचं होतं, ज्याच्यामुळे आज मोठा दादा सिंहासनावर विराजमान झाला, तो जगाचा मालक, द्वारिकेचा राजा भगवान श्रीकृष्ण कायमचा निघून जाणार आहे. चांगली माणसं निघून जाताना रडा म्हणायची गरज पडत नाही, आपोआप डोळ्याला धारा लागतात. दादा ऐका हो, अरे भगवान श्रीकृष्ण कायमचे जाणार हे कळल्यानंतर कौरव हो पांडवाच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या, ओक्सा बोक्षी रडत होते एकमेकाच्या गळ्याला पडून. भगवान श्रीकृष्णाला कळालं. भगवान श्रीकृष्ण तिथं येतात, चौघाई भावंडाला एकांतात घेऊन जातात आणि समजूत काढतात. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, हा भैया सुनो, क्या लाला, अरे स्टेट का क्या नतीजा होता है आप सब जान चुके हो. स्टेट के लिए 100 कौरव समाप्त हो गए, तो मेरी आपसे ही प्रार्थना है, स्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, अरे प्यार बनाते रहो. कुछ कम ज्यादा हुआ मुझे बुलाओ, मैं आ जाऊंगा. समजूत काढली, रथ सज्ज झालेला आहे, रथात पाऊल टाकला, पण पाऊल टाकल्याबरोबर रडण्याचा आवाज कानी आला, पडदा बाजूला केला आणि भगवान श्रीकृष्ण पुढचं चित्र बघितलं तर पुढे पांडवाची आई, भगवंताची आत्या कुंती रडत होती. देवानं हात जोडले, आत्या अरे आज तुझा मुलगा राजा झालाय, प्रसन्न वातावरण आहे, आणि अशा आनंदाच्या क्षणी तू रडायला लागलीस. बर काय मागायचंय तुला, मागून घे. शिट्टी मारू देऊ नका हो. अरे माग म्हटल्यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा कुंतीकडे फिरल्या महाराज. विचार केला सर्वांनी, काय मागते देवाला आता ही ऐका. अरे ब्रह्मांडाचा मालक प्रसन्न झाला होता, मालक प्रसन्न झाला होता. आम्हाला साधा ग्रामपंचायत सरपंच प्रसन्न झाला तर आम्ही काय काय मागतो महाराज. ब्रह्मांडाचा मालक प्रसन्न झालाय आणि माग म्हणतोय. काय मागते, कान टवकारून तिकडं ऐकत होते, पाहत होते डोळे वटारून. पण जगाचा मालक प्रसन्न झाला. त्या कुंतीनं जगाच्या मालकासमोर आपला पदर पसरला आणि सांगितलं, भगवान द्वारिका जाने से पहले कुछ देना चाहते. हा बुआ, तो मेरे आपसे ही प्रार्थना है. क्या बुआ, द्वारिका जाने से पहले कुछ देना चाहते हो तो इस कुंती को पूरी दुनिया का दुख दिलाते जाओ, दुःख दिलाते जाओ. देव रडतात महाराज. आत्या पहिलंच काय कमी दुःख भोगलंस ग तू. अगं तुझे पती मरण पावले, 5 मुलं सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आली. तुझे 5 मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करत होते. मी साक्षीदार आहे. अगं लाक्षा घरात जाळून मारण्याचा प्रयत्न केला तुझ्या मुलांना, भीमाला 20 पाजण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, भर सभेमध्ये तुझ्या सुनाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. एवढे दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगलेस. आज मी प्रसन्न झालोय, माग म्हणतोय, पुन्हा दुःख मागतेस. तेव्हा कुंतीनं उत्तर दिलं, आणि हे उत्तर महागावातल्या प्रत्येक माय माऊलीनं घरी घेऊन जावं महाराज. जिनं हे घरी उत्तर घेऊन गेली ना, ती मरेपर्यंत कधी कोरडी वीर बघणार नाही आणि हातात रोगरचा डबा घेणार नाही. कुंती हाथेनं उत्तर दिलं, सच कहूं लाला, अरे मेरे जिंदगी में दुख नहीं आता तो लाला तुम्हारी याद नहीं आती रे, याद नहीं आती. मैंने रात दिन आपका भजन किया, रात दिन आपका सुमिरन किया, रात दिन आपका नाम लिया, इसका कारण मैं दुखी थी लाला. अरे सुखी बन जाऊंगे तो आपको भूल जाऊंगी. और सुन, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख बन जाता है. तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. हो संसारा आलिया एक सुख आहे आणि 8वावे पाय. म्हणून उद्यापासून काय म्हणायचे तुम्ही, नाही म्हटलं तर आज नाही कळणार, पण एक दिवस तुमच्या जीवनात येणार आहे, त्याला म्हणायचं प्राणाचं प्रयाण. ओ कळू येईल अंतकाळी. काय कळेल, ज्यांच्यासाठी बैलासारखा आजपर्यंत राब राब राबला, ज्यांच्यावर तुमचं एवढं प्रेम होतं. सुदर्शन भाऊ, तुमचं लग्न झालंय का? गावचेच आहेत ना तुम्ही? मोहितेच आहेत का? जमलं? काय झालं आता? सगळ्याचे लग्न झालंय, सतीच झालंय ना? ऐका ते नाही म्हणजे डबल लावता काय आता, ते झालं की. खरं सांगा, आमचं सर्वात जास्त प्रेम कुणावर असतंय? अंकुश भाऊ, कुणावर प्रेम आहे? कुणावर प्रेम आहे रे?
माणसाचं प्रेम कुणावर असते? लवकर सांग, टाइम संपलाय. ए कुणावर प्रेम आहे? महाराज ते बायकोवर म्हणजे ह्यात न बोलणार रामकिशन महाराज. सध्या म्हातारे सुद्धा रील बघवलं होतं आम्ही. म्हातारे सुद्धा धोतर हातात घेऊन म्हणाले मला लवकर वाटायले. गाणं आहे ना, काय सांगू तुला माझ्या मनात लो. हो ते आता आले काय काहीतरी गाणं मला येत नाही. मोतीराम महाराजला पाठायचे गाणं. काय सांगू तुला मी माझ्या मनातलं म्हातारपणात आता लवकर वाटायलंय म्हणा असं गाणं काहीतरी आले बघ. अरे म्हाताऱ्यांचं प्रेम बायकोर आहे तर तरुणाचं काय नसून महाराज. बरं प्रेम असावं का नसावं? जिनं तुमच्यासाठी रक्ताची नाती तोडली, माईचा बापाचा भावाचा बहिणीचा त्याग केला, तुम्हाला कधी न पाहता तुमच्यासोबत सुखी संसार करण्याचा संकल्प केला, तिच्यावर प्रेम असावं. पण किती ऐका, अरे एवढं प्रेम असून तुम्ही तिच्यासाठी तुमच्या मायबापाचा त्याग करता, गावाचा त्याग करता, पण शेवटी ती तुमच्यासोबत दारापर्यंत ती फक्त ऐका. तुम्ही गेल्यानंतर तुमची बायको दारापर्यंत ती हे ग्रहाची कामिनी, ती तर राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी, अग्नी सर्व एकला. अरे मित्र 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 कोणी कोणाचे नसतात. मानायचंय मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, पण आताच्या काळातला सगळ्यात मोठा जर शत्रू कोण असेल तर जवळचा मित्र आहे, लक्षात ठेवा. जालन्याचा किंग मारला जवळच्याने नाही, मला अमलच्याने नाही, जवळच्यानेच मारला महाराज. ते पुण्याचा एक मारला, लांबच्याने नाही, एका ताटात खाणाऱ्याने मारला आहे का. जवळचे जेवढे शत्रू आहेत ना तेवढे बाहेरचे नसतात. मग कधी कधी मला असं मना वाटते महाराज, अरे स्वार्थ बडा बलवान है, स्वार्थ बड़ा बलवान है. अरे इसी कारण कभी कभी मित्र शत्रु बन जाता है और शत्रु मित्र बन जाता है. ही स्वार्थी दुनिया आहे महाराज सगळी. तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत मित्र आहेत, गुटक्याच्या पुढे सगळ्या दिल्या, मित्र अवताल भवताल आहेत, पुन्हा कोणी नाही. अरे मित्र आले गोत्र आले ती तो स्मशानी परतले, शिकी टाकून गेले मजला केला. मग काय करायचंय? याच जन्मात करायचंय. कशाच्या बळावर करायचंय? अवघी विठोबाच्या नामे. काय करायचंय? पुढचे सर्व जन्म संपवायचे आहे का? पण कशाच्या बळावर? अवघी विठोबाच्या नामे. कळत नाही. कारण तुम्ही म्हणता महाराज ज्ञान अग्नीने कर्म जळतय, कर्म जळालं पुन्हा जन्म नाही आहे का? तुम्ही ज्ञान अग्नीने कर्म जळाय सांगता आणि इथं विठोबाचं नाव घ्यायला सांगता, हे कसं शक्य आहे? तुकोबाराय म्हणजे दादा अरे जरा दम काढ 2 मिनिट फक्त. आता हो ज्ञान अग्नीने जरी कर्म जळत असेल तर मुद्दा माझा लक्षात घे. ज्ञान कशामुळे झालं कीर्तन बाबा? ज्ञान कशामुळे? ए जांभळेश्वर, जांभळेश्वरच मला आपलं नाव आठवत नाही. ज्ञान कशामुळे? चौरेदाजी ज्ञान अग्नीने कर्म जळतंय ना. अहो ज्ञान अग्नीने एकदा कर्म जळाल. हे बघा बीज भाजून, एकदा एखादं बीज भाजलं आणि ते पेरलं बाबा, उगवतंय का? ए बालू, बालू म्हणला हे आजचं महाराज शेंगदाणे खातंय, मला भाजलेली शेंगदाणे भाजलेलं खातंय. रामकिशन महाराज ते म्हणला हे महाराज दरवर्षीच गावात येते म्हणला, मग या वर्षी आपण शेंगदाणे भाजल्यापेक्षा भाजूनच पेरू. भाजून पेरले शेंगदाणे उगवतील का? उगवतात का? बीज भाजून केलेला आहे. आम्हा जन्म एक भाजलेलं बीज असं उगवत नाही, तसं कर्म जळायला पुन्हा जन्म नाही का? पण कर्म जळतं कशानं? ज्ञान अग्नीने. मग विठोबाचं नाव घ्यायला का सांगता? अरे दादा ऐक ना दादा, ज्ञान अग्नीने कर्म जळतं. मग ज्ञान कशामुळे? ज्ञान चित्तशुद्धीमुळे. पण पुण्यासारख्या शहरामध्ये अभ्यासिक आहेत, शांत असते. चित्त शांत आहे का? चित्तशुद्धीमुळे ज्ञान आहे. मग चित्तशुद्धी कशामुळे? तर चित्तशुद्धी भगवंताच्या नामामुळे. भगवंताच्या नामामुळे चित्तशुद्धी, चित्तशुद्धीमुळे ज्ञान, आणि ज्ञान अग्नीने कर्म जळतं. एकदा कर्म जळालं, अरे तुका पंढरीशी गेला, जन्मा नाही आला. पुढचे सर्व जन्म संपवायचे सामर्थ्य भगवंताच्या नामात असल्यामुळे तुकोबारे म्हणतात काही म्हणा राम राम. झालं कीर्तन. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, योग्य वाटलं त्यात माझं काही नसून माझ्या गुरुजींचा प्रसाद आहे. दादा ऐका, हो आनंद वाटला. बऱ्याच वर्षांनी तुमच्या गावाला यायचा योग आला. तुकाराम महाराजांनी पुन्हा एकदा बोलवलं. जितनी मेहरबानी है आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो कोई ऐसी बात नहीं. ज्ञानेश्वर मारुतराव मामा गोळेगावकर त्यांना साथ करतील.